सोलापूर वासियांना दिवाळी सणाच्या सरगम कलेक्शन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। सरगम कलेक्शन मध्ये फक्त 180 रुपयात ब्रँडेड कंपनीचे शर्ट उपलब्ध आहे। एकदा या आणि अवश्य भेट द्या। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। वैराग नगरपंचायतचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी गतवर्षी 25 ऑगस्ट रोजी कायम सेवेतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी 18 डिसेंबर पासून आमरण उपोषणास प्रारंभ केलाय। या उपोषणकर्त्यांनी मुख्याधिकारी चरण कोल्हे यांच्यावर अनेक बेकायदेशीर कामं करून मोठी माया कमवली असून त्यांना शासन निर्णय डावलून मनमानी त्यांनी सुरू केल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे। वैराग ग्रामपंचायत, वैराग नगरपंचायत व वैराग तत्कालीन गटविकास अधिकारी शेखर सावंत व नगरपंचायत वैराग मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी संयुक्तरित्या 2 नोव्हेंबर 2021 रोजी कर्मचारी प्रामाणिकपणाने केलेली यादी ही अनधिकृत व बेकायदेशीर केली असून ती यादी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे। त्याचबरोबर अन्य प्रमुख 4 मागण्यांसाठी या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केलाय। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील असं उपोषणकर्त्यांनी सांगितलं। यामध्ये स्वप्नील विष्णू चौधरी, दत्तात्रय फुलचंद घोडके, शंकर वसंत ढेकळे, विक्रम विनायक दहिटणकर, बाळासाहेब नाना पांढरमिसे, लखन तुकाराम खांडेकर आणि सुशील सूर्यकांत बिरगे यांचा समावेश आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।